भारत अमेरिका व्यापार करार हे आर्थिक शस्त्र असून हे आर्थिक शस्त्र बॉम्ब प्रमाणे शेतकऱ्यांवर पडणार आहे। यातून शेतकरी लगेच मरणार नाही तर हळूहळू मरतील असा आरोप शेतकरी नेते बच्चू कडू यांनी केलाय। आज हमी भावानं 20% सुद्धा आपण पाहतोय कुठलंही पीक खरेदी केल्या गेलं नाही। 20%च्या खालीच आहे सगळे। म्हणजे 3500 रुपये भाव, 3500, 5005, 5500 भाव होते सोयाबीनचे, 3500ला विकावं लागलं। कापूस 8,500 ते 8,111 रुपये होते, लोकांना 6,000 विकावं लागलं। म्हणजे तुम्ही कापूस खरेदी करू शकले नाही, तूर खरेदी करू शकला नाही। आज तुम्ही ऊस आहे तो 4,500 टनाचा आहे। किती लोक 4,500 टन शेतकऱ्यांना भेटतं विचारा। मग तुम्ही हमी भाव जाहीर करता ते भेटत नसाल आणि दुसरीकडे हे धोरणं अंगावर आणत असाल तर शेतकरी मरणच आहे। म्हणजे तो असं म्हणतो ना आपण का एखाद्या वेळेस युद्ध जे होतं ना ते शस्त्रानं होतं, पण हे आर्थिक शस्त्र आहे। हे बॉम्बसारखं पडणार आहे शेतकऱ्यावर, तसे परिणाम पडणार आहे। म्हणजे यानं माणसं डायरेक्ट मरणार नाही पण इनडायरेक्ट मेल्याशिवाय राहणार नाही। अर्थकारणानं त्याचं कमळलं मोडून टाकायचं। शेतकरी नावाच्या माणसाला मारूनच सरकार भूमिका बजावत असेल तर ते दुर्दैव आहे देशाचं।